इचलकरंजी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज तब्बल 67 विषय मांडण्यात आले. सभेच्या सुरुवातीला नियमित कामकाज सुरू असताना प्रस्तावित बस स्थानकाचा मुद्दा ऐरणीवर आला. तसंच आधुनिक वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प मंजूर झाला. मात्र त्यामुळं बाधित होणाऱ्या फेरीवाल्यांचं पुनर्वसन कुठं आणि कसं होणार, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला. विरोधी पक्षनेते उदय पाटील, नगरसेवक संजय तेलनाडे, मदन कारंडे आणि रणजित जाधव यांनी पुनर्वसनाचा स्पष्ट आराखडा मांडण्याची मागणी केली. फेरीवाल्यांचा रोजगार धोक्यात येऊ नये याची खात्री द्यावी, अशी मागणी विरोधकांनी महापौर उदय धातुंडे यांच्याकडे केली. याच दरम्यान सभागृहातील वातावरण अधिक तापलं. ते विरोधकांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या आरोपांमुळे. नगरसेवक संजय तेलनाडे यांनी महापौरांना थेट प्रश्न विचारत आम्हाला मुद्दे का मांडू दिले जात नाहीत, असा सवाल उपस्थित केला. त्यानंतर अन्य विरोधी नगरसेवकांनी महापौरांच्या समोर जाऊन निषेध नोंदवला. तणावपूर्ण वातावरणातही बस सेवा सुरू करण्यासंदर्भातील विषयाला अखेर सभागृहाची मंजुरी देण्यात आली. मात्र पुनर्वसन आणि अंमलबजावणीचा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू राहिला. सभेमध्ये शिक्षण विभागाच्या कामकाजावरही चर्चा झाली. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना अद्याप शालेय साहित्य वितरित झालं नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर संबंधित विभागाकडून प्रक्रिया सुरू असल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलं. आरोग्य आणि स्वच्छता विभागाच्या कामकाजावरही प्रश्न उपस्थित करण्यात आले. शहरातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ अशा 2 टप्प्यात मोहीम राबवली जात असल्याची माहिती प्रशासनानं दिली. दरम्यान सभेचं नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेलं थेट प्रक्षेपण मध्येच बंद पडल्याच्या नव्या वादाला तोंड फुटलं. विशेषतः विरोधक आपली भूमिका मांडत असताना प्रक्षेपण का बंद झालं, असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केला. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यादरम्यान शहरात मोठ्या प्रमाणात लागलेल्या डिजिटल बॅनरचाही मुद्दा सभागृहात चर्चेत आला. शहरात बॅनरबंदीचे नियम लागू असताना या डिजिटल जाहिरातींकडे प्रशासनानं दुर्लक्ष का केलं, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. विरोधी नगरसेवकांनी प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. आजच्या सभेत नगरसेवकांनी सुद्धा अनेक विषयांवर आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला जाब विचारला. इचलकरंजी शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय, विरोधकांचे आक्रमक प्रश्न आणि प्रशासनाची भूमिका यामुळे आजची सभा चांगलीच वादळी ठरली असून पुढील काळात या विषयांवर महानगरपालिका नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे आता नागरिकांचं लक्ष लागलंय.